कसला भारी कुरुम आवाज येतो ना. शिकायचा मग डोसा तर एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा इथे मी पेपर डोसा तयार केलेला आहे, तोही रेशनच्या तांदळापासून. आणि तुमचाही डोसा तव्याला चिटकतोय आणि डाळ तांदळाचं प्रमाण देखील चुकतंय, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये मी परफेक्ट डाळ तांदळाचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण डाळ तांदळाचं प्रमाण पाहणार आहोत. तर 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने बाकीचं साहित्य देखील आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 1 वाटी उडदाची डाळ आणि 3 वाटी रेशनचे तांदूळ मी इथे घेतलेले आहेत. व्यवस्थित निवडून साफ करून घेतलेले आहेत. व्यवस्थित मोजून घ्यायचे आणि त्यासाठी मी 1 चमचा इथे मेथी दाणा टाकलेला आहे. हे सर्व जिन्नस जे आहेत ना ते एकत्रित मिक्स करून घ्यायचेत आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचेत. उडदाच्या डाळीला देखील जास्त पांढरं पाणी निघतं, म्हणजे हाताला देखील त्याचं पांढरट लागतं. आणि रेशनचे जे तांदूळ असतात ना त्याचं देखील धुतल्यानंतर जास्त पांढरं पाणी निघतं. त्यामुळे 3 ते 4 वेळा जरी तुम्ही तांदूळ धुतले तरी देखील चालणार आहे. जोपर्यंत तांदळाचा आणि डाळीचा पांढरटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मी इथे आता 4 वेळा धुवून घेतलेले आहेत तांदूळ आणि डाळ. त्यानंतर बघा, आता पुन्हा एकदा मी त्यामध्ये पाणी टाकले 5व्यांदा. आणि पाणी किती टाकले तर जवळजवळ 2 इंच जास्तीचं पाणी मी त्यामध्ये टाकले. म्हणजे आपले बोटाचे जे पेर असतात ना ते 2 पेर इतपत मी पाणी टाकले आणि दिवसभर भिजू दिले. आता संध्याकाळ झाली, संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत. सकाळी 10 वाजता मी भिजत टाकले होते. आता 8 वाजता मी दळण्यासाठी घेत आहे. तर व्यवस्थित भिजलेले आहेत आणि वरती देखील त्यामध्ये पाणी शिल्लक आहे. तर ज्यावेळेस आपण वाटतो त्यावेळेस अशा पद्धतीने सुरुवातीला तांदूळच वाटून घ्यायचे, लगेचच त्यामध्ये पाणी ओतायचं नाही आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त तांदूळ पण टाकायचे नाहीत, अर्ध्यापेक्षा कमी तांदूळ टाकायचेत आणि ते वाटून घ्यायचेत. खूपच बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही आहे. बघा, मी ते मिक्सरला फिरवून घेतले. जेवढं मला बारीक दळता येईल तेवढं दळले, खूप जास्तही बारीक करायचं नाही आहे. आणि यानंतर आता त्यामध्ये हेच पाणी जे आहे, डाळ तांदूळ भिजलेलं पाणी, तेच पाणी आपण त्यामध्ये टाकणार आहोत वाटण्यासाठी. याने काय होतं, आता बघा पावसाळ्याचे दिवस आहेत किंवा तुम्ही थंडीमध्ये जरी तुम्ही बॅटर बनवत असाल तरीसुद्धा तुम्ही ही टिप लक्षात ठेवायची. ज्यावेळेस हिवाळा असतो, पावसाळा असतो, त्यावेळेस हे जे पीठ आहे ते जास्त फर्मेंट होत नाही, म्हणजे जास्त ते आंबवलं जात नाही, जास्त आंबूस असं होत नाही. त्यामुळे काय होतं, कधी कधी इडली पण व्यवस्थित फुगत नाही आणि डोशाला जाळीसुद्धा पडत नाही. त्यामुळे काय करायचं, ज्या पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजवलेले असतात ना तेच पाणी आपल्याला वाटण्यासाठी घ्यायचं आहे. ते पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही आहे. तर सर्व बघा मी ते व्यवस्थित दळून घेतलेलं आहे. एकदम थोडंसं हाताला एकदम किंचित असं रवाळ लागतं आहे. आणि आपल्याला जे पीठ आहे ना ते याच पद्धतीने ठेवायचं, घट्ट करायचं नाही आहे. अशा पद्धतीनेच ते आपल्याला पातळ करायचं आहे. तर बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला आता पीठ दाखवते. पूर्ण रात्रभर मी पीठ ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भरपूर व्यवस्थित असं हे पीठ आता फुगलेलं आहे. पावसाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं डोशाचं जे पीठ असतं ना ते जास्त फुगत नाही. तरीसुद्धा बऱ्यापैकी आता इथे पीठ फुगलेलं आहे. आपण आता लगेच डोसे बनवून घ्यायचे. आणि इथे मी जेवढं माझं पीठ आहे ना त्या पिठासाठी मला 2 चमचे मीठ लागणार आहे. तर मी 2 चमचे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि या पिठामध्ये आपल्याला सोडा अजिबात टाकायचा नाही आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि जास्तीचं जर तुम्हाला वाटलं बॅटर थोडंसं घट्ट तर जास्तीचं थोडंफार तुम्ही 1 कप भरतं पाणी घालू शकता, जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही. बघा, पळीने एकदम व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. मीठ एकदम तळापासून आपल्याला हलवत घ्यायचं आहे. सगळ्या पिठामध्ये मीठ मिक्स झालं पाहिजे, अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि गॅसवर मी आता तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे डोशाचा. तर बघा, आता ज्यावेळेस आपण डोसे बनवतो ना त्यावेळेस तवा आपल्याला कसा गरम करायचा, तर मी आता इथे हाताने थोडंसं चेक करून बघितलं कितपत गरम आहे. बऱ्यापैकी गरम आहे तवा, भरपूर गरम झालेला आहे. आणि सुरुवातीला आपण ज्यावेळेस पहिला डोसा करतो ना त्यावेळेस तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे. सर्व तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आणि एकदम फास्ट गॅसवर मी चांगल्या प्रकारे तवा गरम करून घेतला आहे. आणि आता मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. ज्यावेळेस आपण डोसा घालतो ना तव्यावर त्यावेळेस गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. त्याने काय होतं,
तव्याचं जे तापमान आहे ना थोड्याफार प्रमाणात कमी होतं आणि डोसा व्यवस्थित पसरतो. तर इथे बघा आता थोडंसं जे पीठ आहे ना ते पहिलं चिटकत आहे पसरवताना. हे कधी होतं, ज्यावेळेस तवा खूपच जास्त गरम असतो त्यावेळेस डोसा असा होतो. म्हणजे डोसा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला खूपच कडक तवा गरम करून घ्यायचा नाही आहे आणि डोसा घालतो तव्यावर त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी ठेवायची. आता डोसा पूर्णपणे मी तव्यावर घातलेला आहे आणि आता मी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे. म्हणजे आता फास्ट गॅस केला आहे. तर जे वरचं पीठ आहे ना डोशाचं ते थोडंसं सुकून घ्यायचं आहे आपल्याला. सुकेपर्यंतच गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे. आणि मोठा डोसा आपण केलेला आहे त्यामुळे मी आता इथे तवा थोडासा फिरवून घेत आहे, जेणेकरून जो कढईचा डोसा आहे ना तोही व्यवस्थित शेकला जाईल. आणि आता वरचं जे पीठ आहे डोशाचं ते कोरडं झालं आहे, तर त्यावर मी आता सगळीकडे तेल टाकून घेत आहे. बघा अशा पद्धतीने कडेने आणि डोशावर देखील व्यवस्थित तेल सोडायचं आहे. आणि यानंतर आता गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर डोशाला एकदम सोनेरी रंग येईपर्यंत, बघा आता कसा छान रंग आलेला आहे, असा रंग येईपर्यंत मीडियम फ्लेमवर डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. एकदम कडक आणि कुरकुरीत असा डोसा इथे तयार झालेला आहे. तर आपला पहिलाच डोसा आहे त्यामुळे थोडासा एकदम किंचित नकळत थोडासा तो चिटकला आणि डोसा मोठासुद्धा झालेला आहे. जर छोटा डोसा असता ना तर शक्यतो नसता चिटकला, तरीसुद्धा व्यवस्थित झाला आहे. हा पेपर डोसा एकदम पातळ कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेला आहे. डोशाचा जो मेन रंग असतो ना सोनेरी रंग तो एकसारखा आलेला आहे. सगळीकडे व्यवस्थित भाजला गेलेला आहे, कुठेही कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे. तर आता मी आणखी एक डोसा तुम्हाला करून दाखवणार आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच आहे, तरीसुद्धा आपण हाताने थोडंसं चेक करून घ्यायचं. हाताला जाणवतोच तवा किती गरम येतो. आणि आता मी तुम्हाला आणखी डोसा करून दाखवते. तर एक पळी भर बॅटर मी घेतलं होतं आणि ते व्यवस्थित पसरून घ्यायचं. तर अशा पद्धतीने एकदम पातळ एकसारखं बॅटर पसरून घ्यायचं तव्यावर. आणि जाळी बघा ना किती सुंदर सुटलेली आहे डोशाला. आणि हा डोसा आपण ज्यावेळेस बनवत होतो त्यावेळेस कुठेही चिटकलेलं नाही आहे पळीला वगैरे. ते जे बॅटर आहे ते व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित पसरलं गेलं आहे. आणि आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट केलेली आहे. पुन्हा तीच प्रोसेस करायची, म्हणजे डोशाचं जे बॅटर आहे ते वरच्या बाजूने सुकेपर्यंत फास्ट गॅस ठेवायचा आहे. त्यावर तेल नाही टाकायचं. ज्यावेळेस ते थोडंसं सुकल्यासारखं दिसतं त्यावेळेस आपल्याला डोशाच्या कडेकडेने आणि डोशावर देखील थोडंसं एक चमचाभर तेल सोडून घ्यायचं आहे. हा डोसा बघा ना अजिबात कुठेही चिटकलेला नाही आहे. त्याच्या कडा ज्या आहेत ना त्या आपोआपच अशा वरती आलेल्या आहेत. हा डोसासुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते. एकदम व्यवस्थित इझिली हा डोसा निघतो. पहिला डोसा होता म्हणून थोडासा तो चिटकला होता, पण हा जो डोसा आहे ना तो अजिबात कुठेही चिटकलेला नाही. एकदम इझी असा हा डोसा इथे तव्यावरून निघलेला आहे. या डोशाला देखील किती सुंदर मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी हा सुद्धा डोसा तयार झाला आहे. तर डोसे बनवत असताना डाळ तांदळाचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातली त्यात तव्याचं तापमान देखील, म्हणजे गॅसची फ्लेम आपण कधी कमी करायची कधी वाढवायची हे बघणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही या चुका केल्या नाहीत ना तर तुमचा डोसा 100% परफेक्ट कुरकुरीत जाळीदार आणि एकदम क्रिस्पी असा तयार होणार आहे. या डोशासोबत तुम्ही नारळाची चटणी, बटाट्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी देखील करू शकता. माझ्या या पद्धतीने तुम्ही नक्की हा डोसा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचासुद्धा डोसा असा क्रिस्पी तयार झालेला आहे का ते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.